नमस्कार प्रेक्षक हो, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। पुण्यातील मुंढवा भागामध्ये 40 एकर जमिनीचं प्रकरण अजितदादा यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी त्याचा संबंध जोडण्यात आलेला आहे आणि 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती सुमारे 3000 कोटीच्या जमिनीचा हा व्यवहार आहे असं प्रथमदर्शनी जरी असलं तरी ती जमीन मुळात शासनाची आहे आणि त्यावरती मुंबई शेरा असा पडलेला आहे। या बाबतीमध्ये अजित पवार यांनी दिलेली ही माहिती। दुपारी तुम्ही मला काही प्रश्न विचारत होता, मला त्याबद्दल एवढं सांगायचं आहे की जे काही आता टीव्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये। माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही। मला 35 वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते। त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे, कारण मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं। त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही। परंतु आता चॅनलला मध्ये वेगवेगळ्या त्या जमिनीच्या बद्दल बरंच काही सांगितलं जातं, त्याची इत्थंभूत माहिती काय डॉक्युमेंट्स आहेत काय नाही, कुणी परवानगी दिली कुणी नाही, मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्या करता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही। उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला नाही परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल। मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि त्याच्यामुळं मी आता मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं, मुख्यमंत्री म्हणाले की याची चौकशी मी करतो। जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पुणे शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये अमितेश कुमार यांची भेट आज चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली। त्यामध्ये आमचा कोणताही राजकीय त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स नाही किंवा आमच्या कार्यकर्त्यांचाही नसतो आणि तसा जर आढळून आला तर तुम्ही कडक कारवाई करा अशा स्पष्ट शब्दामध्ये अमितेश कुमार यांना या दोघांनी सांगितले। नेमकं ते काय म्हणाले याची पत्रकारांना त्यांनी दिलेली ही माहिती। गेल्या काही दिवसामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना, मग त्याच्यामध्ये मारामार असेल, कुठे घरफोडी असेल, अशा सगळ्या विषयावरून एक चित्र असं उभं राहिलं की पुणे शहर हे खूप असुरक्षित झालेलं आहे। असं वातावरण करणारी मीडिया, वातावरण करणारे नेते, प्रामुख्याने नेत्यांच्या बाबतीत मी असं म्हणेन की त्यांना राजकीय हिसाब किताब जे चुकते करायचे असतात त्यासाठी वेगळा समोरासमोर बसून कंप्लेंट करून कोर्टात जाऊन ते हिसाब किताब चुकतं करा, पण आपण एखाद्या नेत्याला डॅमेज करण्याच्या प्रयत्नामध्ये शहराची प्रतिमा बिघडवतोय असं माझं मत आहे। मग घडणाऱ्या घटना घडत नाहीत का? घडतायत, त्याच्यावर काही उपाययोजना पाहिजे की नाही? पाहिजे। आणि त्यामुळेच आज सातत्याने काही झालं की मुरलीधरांना मोहोळ आणि चंद्रकांत पाटील
यावर आम्हीच दोघांनी निर्णय केला की पोलीस प्रशासनाबरोबर कोथरूडपुरता पहिलं बसू. कारण म्हणजे अण्णाने आता पूर्ण शहराचं हे करायला लागेल. तर मी कोथरूडचा आमदार आहे, अण्णाचं घरही कोथरूडमध्ये आहे, त्यामुळे कोथरूडमध्ये घडणाऱ्या घटना असं शहरातले आपण शहरातले काही विषय आले, पण कोथरूडमधल्या काही घटना घेऊन मी काल सीपींशी असं बोललो की आम्ही दोघेही रात्री प्रवासातून येणार आहोत, तर आम्हाला एक कोथरूडमधल्या कन्सर्न पोलीस अधिकाऱ्यांची मिटिंग हवी आहे. ती मिटिंग झाली, त्यातून जे निष्पन्न झालं ते आपल्या सगळ्यांसमोर मांडतो. पहिलं तर आम्ही दोघेही हे अधोरेखित करतो की कुठल्याही गुन्हेगाराशी आमचा संबंध नाही, आमचा सपोर्ट नाही. त्या वेळेला फोटो, आता या फोटो विषयामध्ये सुद्धा एकदा प्रेसने सुद्धा लोकांचं या विषयातलं नीट प्रबोधन केलं पाहिजे की ज्या वेळेला दिवसाला 2-2, 3-3 हजार लोकांना अटेंड करायला लागतं, कधी ग्रुपने किंवा इंडिव्हिज्युअली, त्यावेळेला माहिती असून सुद्धा, बऱ्याच माहिती पण नसतं, माहिती असून सुद्धा तो कोणी अस्पृश्य नसतो ना, नाही तुझ्यावर मी काय फोटो काढणार नाही. तर फोटो काढणं, फोटो असणं म्हणजे त्याच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये आम्ही सहभागी आहोत असं कसं काय होतं. आम्ही त्यांना सपोर्ट केला, त्यांना सोडा असं आग्रह धरला, त्याची केस लूज ठेवा असा आम्ही आग्रह धरला. असं जर काही रेकॉर्डवर असेल तर मग आमचा काही दोष आहे. इतिहासप्रेमी मंडळ आणि ज्ञान प्रबोधिनी यांच्या वतीनं 1500 पणत्यांचा भव्य असा दीपोत्सव करण्यात आला. पण हा दीपोत्सव समूह गायनाच्या वंदे मातरम या निमित्तानं करण्यात आला होता. वंदे मातरम याला 150 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त हा दीपोत्सव करण्यात आला. मंत्र वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. वंदे 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 मातरम. पूजन केलेलं आहे. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. ओंकार, ही मुलं उभी राहिली तर या मेणबत्त्या दिसतील का? या परिसरामध्ये जे नागरिक आहेत, माता भगिनी आहेत, या सर्वांना ते आपल्या संपूर्ण हिंदुस्थानचं अत्यंत आदर. या ठिकाणी विद्यार्थ्यांची रचना केली जाते आहे. सर्व चला लवकर 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 प्रबोधिनीचे विद्यार्थी.
नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमधून मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. आपल्या देशाचं वंदे मातरम या गीताची सुरुवात आजपासून 150 वर्षापूर्वी करण्यात आली. बंकिमचंद्र चटर्जी यांनी संस्कृतमय बंगाली भाषेमध्ये हे काव्याची रचना केली आणि आनंदमठ या कादंबरीमध्ये तिचा समावेश झाला. रवींद्रनाथ टागोर यांनी 1896 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ही स्वतःहून गायली होती. पुढे 1947 साली ब्रिटिश राजवट संपण्यापूर्वी काँग्रेस कार्यकारिणीने 1937 मध्ये या गाण्याचे पहिले 2 श्लोक भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले होते. इथनं हा प्रवास सुरू झाला, तो इथपर्यंत आला. या गीताला देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मोलाचं महत्त्व होतं आणि अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती वंदे मातरम, आई मी तुला नमन करतो या काव्यपंक्तीनं ते प्रेरित होऊन देशाकरता प्राणाची आहुती देणारे अनेक तरुण या देशामध्ये होते. तेव्हा या गीताला पुणे वृत्तदर्शनचा मानाचा मुजरा.